एखादी गोष्ट हा सांग माध्यमिक मध्ये म्हणजे शाळा चालू असतानाची की हम्म. की तुला खूप आठवते ती गोष्ट, म्हणजे तुझ्यावर तिचा खूप चांगला इम्पॅक्ट पडला. तर म्हणजे माझी शाळेत असतानाची एक म्हणजे माझ्या आयुष्याला टर्निंग पॉईंट देणारी एक घटना घडली. म्हणजे टर्निंग पॉईंट म्हणजे माझ्या स्पर्धा परीक्षेला स्पर्धा परीक्षेकडे आणण्याचं एक ती घटना होती. म्हणजे मी शाळेत 8वी-9वीला असतानाच तेव्हा घडलेली. म्हणजे आमच्या म्हणजे माझे वडिलांचे 3 भाऊ होते. तर त्यांच्यापैकी जे आमचे लहान काकू होती, तर ती घुमायला लागली. म्हणजे जे आपण देवाच्या पुढे ओके मंदिरात ओके जाऊन ओके. वगैरे हा हा. घुमतात ना, तर मग ते घुमायला लागले. तर ते वैद्याकडे जातात वगैरे जातात. मग ते जेव्हा देवाच्या दरबारात घुमायचे ना, तर तेव्हा त्यांनी आमच्या वडिलांच्या याच्यावर हे घेतलं, ऑब्जेक्शन घेतलं का तुम्ही आम्हाला बाहेरचं करून दिलंय असं. ओके ओके. मग ते पूर्ण आमच्या नातेवाईकांमध्ये पूर्ण गावात वगैरे त्यांनी सगळं सांगून दिलं नाही का, यांनी आम्हाला केलंय, हे बाहेरचे जादूटोणा करतात वगैरे, बाहेर जातात शिकायला गेलेत, त्यांनी करून दिलं. म्हणजे आमच्या जेवढी पण नातेवाईक आहे, बदनामी करायला. वडिलांकडचे नातेवाईक असो किंवा गावातले आमचा समाज असो, पूर्ण समाजातले म्हणजे आम्हाला डायरेक्ट वाळीत टाकून वाळीत दिला. टाकल्यासारखं. हा वाळीत म्हणजे जसं बहिष्कार टाकतो ना आपण, म्हणजे आम्ही मजुरीला बी जायचो ना बाहेरमध्ये, आमची भाजी डब्यातली भाजी कोणी घेत नव्हतं डायरेक्ट. म्हणजे एवढं बी आम्हाला वाटतं, आमच्या गल्लीतून जर जायचं, आमच्या घराकडून असे लांबून जायचे, आमच्या डब्यातलं कोणी खात नव्हतं, आमच्याशी कोणी बोलत नव्हतं असं. म्हणजे त्या घटना आणि त्या एवढी घटना घडल्यानंतर मग आम्ही आमच्या पाठीमागे कोणाचं असं हे नव्हतं, पाठिंबा नव्हता. तर मग नांदगावचे पत्रकार होते कोणीतरी, माझ्या वडिलांनी त्यांना एवढी गोष्ट सांगितली, असे असं आमच्यावर हे घेतायत, बरोबर. ऑब्जेक्शन घेतायत, आमची बदनामी करतायत, पूर्ण नातेवाईक वगैरे कोणी आमच्याशी येत नाही वगैरे. तर म्हणजे आमच्या त्याच्यानंतर माझ्या 3 बहिणींचे लग्न झाले. माझ्या 3ही बहिणींच्या लग्नात आमचे कोणीच भाऊबंद वगैरे कोणीच नव्हते, म्हणजे एक पण नाही, कोणीच नाही, खरंच आलेच नाही. विशेष गोष्ट वाटते की या हा युगात सुद्धा अशा गोष्टी हो घडतात. हो, अंधश्रद्धा. मग आम्ही केस केली, म्हणजे अंधश्रद्धेचे नुसार बरोबर. ते पोलीस स्टेशन मध्ये गेलो आम्ही. माझ्या वडिलांनी म्हणजे म्हणजे नाबालिक होतं, म्हणजे मला कळत नव्हतं, माझे वडील गेले. पण मग त्यांच्याकडे जास्त पाठिंबा होता, भाऊबंद वगैरे सगळे त्यांच्याकडून होते, तर त्यांनी ती केस तिथंच दाबून दिली. मी एक हा मिनिट, मी तुला असं विचारतो की जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनला गेले या गोष्टीला, जो तुम्हाला त्रास होत होता, हो मला वाटतं की तू म्हणतोय की 3 बहिणींचे लग्न हा झाल्यानंतर तुम्ही हम्म हे पाऊल उचललं की आपण पोलीस स्टेशनला वगैरे जाऊन हो कंप्लेंट केली पाहिजे. जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनला गेले, आता हा तू तर म्हणतो की तू लहान होता बॉस, हा पण मग वडिलांकडनं ऐकले असेल तू या हम्म. गोष्टी, तर तिथून रिस्पॉन्स कसा होता तुला तेव्हा? म्हणजे आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला गेलो ना, का आम्हाला असे मारायचे धमक्या, म्हणजे त्यांचे नातेवाईक होते, ते आम्हाला मारायचे धमक्या द्यायचे, तुम्हाला संपून टाकू, राहू देणार नाही बरोबर. गावात वगैरे असं. मग आम्ही पोलिसांकडे तक्रार केली वगैरे. तर त्यांचा पाठिंबा जास्त होता, त्यांनी पोलिसांना काय असेल ते देऊन आमची केस तिथं दाबून दिली. म्हणजे आमची सुनावणी होती, माझे वडील गेले, एकटेच होते आमच्या बाजूने माझे वडील, आणि त्यांच्या बाजूने जवळपास आमचा समाज पूर्ण, आमची म्हणजे माझी स्वतःची आजी, म्हणजे वडिलांची आई, ती सुद्धा साक्षी द्यायला गेली माझ्या वडिलांविरुद्ध. वडिलांच्या विरोधात हा, यांनी खरंच केलंय माझ्या घरातूनच? सुनेला, घरातूनच माझ्या सुनेला खरंच केलंय, हा तो खरंच पापी आहे वगैरे असं काही. मग त्यांनी म्हणजे ते, आणि त्यांचं ऐकून पोलिसांनी उलट, म्हणजे आम्ही केस केले, पोलिसांनीच आम्हाला, माझ्या वडिलांना दमदाटी दिली, काय रे असं करतो का, तसं करतो का, बरोबर. नीट नाही राहत आहेत का, असं वगैरे. मग ते ती घटना घडून ते म्हणजे बघून माझ्या मनात एक म्हणजे अधिकारी होण्याची काहीतरी, यार आपण काहीतरी करायला पाहिजे नाही का, बरोबर. समाजात आपल्याला किंमत नाही सध्या, कोणी विचारत नाही, बोलत नाही. तर म्हणजे ते आपल्याला एक अधिकारी कसं, म्हणजे एक गरीबाला न्याय देण्यासाठी एक आपण काहीतरी आपल्याकडे बनायला पाहिजे. हुद्द्यावर असलं म्हटल्यानंतर हा आपल्याला गरिबांचं किंवा ज्यांना प्रॉब्लेम त्यांचा आपण प्रॉब्लेम ऐकून घेऊ शकतो. जसं आपण घेऊ शकतो. हा तुम्हाला तुमचं ऐकून घेतला गेला नाही, हो, त्या गोष्टी ऐकून तिथे दाबण्यात आल्या. आणि ते तिथे दाबलं. म्हणजे आपण जर झालो अधिकारी वगैरे, तर मग आपण गरिबांचं ऐकून घेऊ शकतो, ज्यांच्या बरोबर. पाठीमागे कोणी नाहीये वगैरे, आपण त्यांना न्याय देऊ शकतो. मग तिथूनच मला प्रेरणा भेटली. म्हणजे ते माझं आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता. तिथून टर्निंग पॉईंट मी होतो. 8वी-9वीला असेल तेव्हा, म्हणजे तेव्हापासूनच मला एक काहीतरी एक अधिकारी किंवा PSI बनण्याचं माझं स्वप्नच मी उरी बाळगलं, आणि तेव्हापासून मी माझी वाटचाल चालू केली होती. खूप विचित्र दिवस असतील नवनाथ ते, कारण आपण फक्त ज्ञानेश्वरांना आपण म्हणतो की ज्ञानेश्वर त्यांच्या 5 हो. पांडवांना वाळीत टाकलं होतं बुवा. त्याच्यानंतर मी हे ऐकतो की तो काळ वेगळा होता, हा आणि जर या काळात पण अशा गोष्टी होत असतील तर खूप दुर्दैव आहे आपल्या समाजाचं की या गोष्टी अशा घडतायत.